22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। या दहशतवादी हल्ल्याचा बदला आज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने घेतलेला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आज राज्यभरातल्या विविध ठिकाणी मॉक ड्रिल्स झालेले आहेत। जर एखादा दहशतवादी हल्ला झाला किंवा एखादी अशी आपत्तिजनक स्थिती जर उद्भवली तर नेमकं काय करायचं आहे, सिव्हिलियन्स म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं, त्याचबरोबर जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळे विभाग आहेत जिल्हा प्रशासनाचे, त्यांनी नेमकं कसं काय करायचं आहे आणि त्याचबरोबर जे या सगळ्यामध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना रेस्क्यू कसं करायचं, जे सुखरूप आहेत त्यांना सुखरूप स्थळी कसं हलवायचं आणि त्याच्यानंतर जे यामध्ये जखमी असतील या जखमींना उपचार नेमके कसे द्यायचे, या सगळ्याचंच ऑडिट जे आहे किंवा मॉक ड्रिल जे आहे ते आज झालेलं आहे। पुण्यातल्या काउन्सिल हॉलमध्ये हे ऑडिट संपन्न झालं, हे मॉक ड्रिल झालं आणि त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर जवळपास बरोबर 4 वाजता हे मॉक ड्रिल चालू झालेलं होतं आणि त्याच्यानंतर बरोबर 25 मिनिटांनी म्हणजे 4:25 हे मॉक ड्रिल संपलं। मी आता याच ठिकाणी उभी आहे, तुम्ही जर आत्ताही या ठिकाणी पाहिलं तर मॉक ड्रिल झाल्यानंतरची ही दृश्य आहेत। मॉक ड्रिल सक्सेसफुल झालेला आहे, त्यामुळे सगळेच विभाग जे आहेत त्या सगळ्याच विभागांनी यामध्ये अतिशय समन्वय राखून सगळं कामकाज केलेलं आहे आणि त्यामुळे हे मॉक ड्रिल अतिशय छानरित्या पार पडलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये 4 वाजता बरोबर 4 वाजता पहिल्यांदा एक बॉम्ब फुटला, जो याच विधान भवनाच्या टेरेसवरती फुटलेला होता आणि त्याच्यानंतर काही स्मोक बॉम्ब जे आहेत ते सुद्धा फोडण्यात आले। असे 2-3 बॉम्बस्फोट झाले आणि त्याच्यानंतर खूप मोठमोठ्याने सायरन वाजायला लागले आणि हे सगळे सायरन चालू झाल्याच्या नंतर सगळ्याच यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्या। या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन चालू करण्यात आलं। या सगळ्याच मॉक ड्रिलला नाव ठेवण्यात आलं होतं मिशन अभ्यास आणि त्याच्या अंतर्गत हे सगळं मॉक ड्रिल झालं। यामध्ये अग्निशमन दल असेल किंवा मग आरोग्य विभाग आहे, पोलीस प्रशासन आहे, आर्मी आहे, NDRF आहेत, महाविद्यालयीन तरुण असतील, NCC आहे, NSS आहे, अशा सगळ्यांच्याच माध्यमातून हे मॉक ड्रिल पूर्ण करण्यात आलं। जेव्हा या ठिकाणी हे मॉक ड्रिल चालू होतं तेव्हा ज्यावेळी या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले त्यानंतर या संपूर्ण इमारतीमध्ये जे काही लोक अडकलेले होते या लोकांना वाचवण्यासाठी या सगळ्याच विविध विभागांनी यामध्ये पार्टिसिपेट केलं, सहभाग घेऊन जे सुखरूप आहेत त्यांना पटपट बाहेर काढलं। त्याचबरोबर जे जास्त जखमी आहेत त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून अगदी स्पीडमध्ये या ॲम्ब्युलन्स इथून बाहेर पडल्या। त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा बॉम्ब फुटलेला होता, ज्या ठिकाणी आग लागू शकते, जेव्हा एखादा बॉम्बस्फोट होतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आग लागते, तर त्यावेळेस त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडून पाणी मारून ही सगळी आग विझवण्याचं काम करण्यात आलं। त्याचबरोबर NSS NCCचे जे विद्यार्थी होते हे विद्यार्थी हे बाकीचे जे काही अधिकारी काम करत होते त्यांना सपोर्ट कसा करता येईल किंवा त्यांच्याबरोबर समन्वय राखून त्यांना मार्गदर्शन मदत थोडीशी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। या विद्यार्थ्यांना सुद्धा या सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या समोर यांच्या पाहणीमध्ये हे सगळं जे आहे ते मॉक ड्रिल आज पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये सगळी काही परिस्थिती जी आहे ती कंट्रोलमध्ये आणण्यात आलेली होती। डॉग स्क्वॉड होतं, बॉम्ब स्क्वॉड होतं, बॉम्ब स्क्वॉडने आज जाऊन एक बॉम्ब सुद्धा शोधून आणला जो बॉम्ब फुटलेला नव्हता, त्यामुळे तो बॉम्ब घेऊन मग पोलीस व्हॅनमधून हे बॉम्ब स्क्वॉड पुढे गेलं आणि मग बॉम्ब तो निकामी कसा करायचा हे सुद्धा त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। अशा सगळ्याच माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या 15 विभागांच्या माध्यमातून संपूर्ण हे मॉक ड्रिल जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि या मॉक ड्रिलच्या माध्यमातून जिल्ह्यातलं जे प्रशासन आहे, विविध विभाग आहेत, हे किती तत्परतेने अशी जर एखादी घटना घडली, एखादा दहशतवादी हल्ला झाला तर किती चपळाईने काम करू शकतात, त्यांच्याकडे जी काही साधनं आहेत त्यांचा वापर नेमका कसा केला जाऊ शकतो किंवा आणखी काही आपल्याला ॲडव्हान्स या सगळ्यामध्ये करता येऊ शकतं का, टेक्नॉलॉजी असतील, काही शस्त्र असतील, काही विविध प्रकारची उपकरणं असतील, अशी सगळी वापरून आपल्याला अशा पद्धतीची पॅनिक सिच्युएशन हँडल कशी करायची या संदर्भातलं हे मॉक ड्रिल आज संपन्न झालंय। जसं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यानुसार हे मॉक ड्रिल केवळ 3 ठिकाणी होणार होतं। पहिलं म्हणजे हे काउन्सिल हॉल जे पुणे शहरामध्ये आहे, त्याचबरोबर पुणे ग्रामीणमध्ये मुळशी नगर पंचायत आहे त्या ठिकाणी होणार होतं, त्याचबरोबर तळेगावमध्ये होणार होतं। अशा केवळ 3च ठिकाणी होणार होतं। मात्र अचानकच काल रात्रीपर्यंत हे मॉक ड्रिल 3 ठिकाणी होणार होतं, मात्र अचानक हे मॉक ड्रिल 3 ठिकाणी न होता 6 ठिकाणी झालं। ते म्हणजे वनाज, PCMC आणि PMC अशा 3 एक्स्ट्रा ठिकाणी हे मॉक ड्रिल करण्यात आलं। त्यामागचा उद्देश सुद्धा असा होता की जर अचानक आपण एखाद्याला जर अटॅक झाला तर नेमकं काय करायचं, हे बाकीचे जे 3 मॉक ड्रिल्स होते ते पूर्वनियोजित होते, त्यामुळे नेमकं तिथे काय करायचंय, कसं करायचंय हे सगळ्या विभागांना माहीत होतं। मात्र जर अचानक अशी एखादी
ती घटना घडली. अर्थातच जेव्हा असा कुठला तरी प्रसंग ओढवतो तेव्हा तो खूप अचानक घडलेला असतो. खूप आपल्याला 2-5 मिनिटांमध्ये कळतं की असं झालेलं आहे. अनेकदा घडून गेल्याच्या नंतर कळतं. त्यामुळे जर असं झालं की खूप आपल्याकडे कमी वेळ आहे आणि या कमी वेळेत आपल्याला ही सगळी पॅनिक सिच्युएशन हँडल करायची आहे, तर आपले सगळे विभाग नेमकं कसं काम करतात हे जाणून घेण्यासाठी या 3 ठिकाणी म्हणजे वनाज, PCMC आणि PMC या ठिकाणी अचानकपणे हे मॉक ड्रिल जे ते घोषित करण्यात आलं आणि त्या ठिकाणचं सुद्धा मॉक ड्रिल अगदी 20-25 मिनिटांमध्ये पूर्णपणे ही सिच्युएशन कंट्रोल केलेली आहे आणि सगळ्याच विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय राखून हे मॉक ड्रिल आज संपन्न केलं. त्यामुळे जर भविष्यात पुण्यावरती अशा प्रकारचं एखादं संकट ओढवलं, शत्रूकडून एखादा हल्ला करण्यात आला, असं काही झाल्यास पुण्याचं प्रशासन त्या सगळ्याला तोंड द्यायला आणि आपल्या नागरिकांची सुरक्षितता राखण्यासाठी सज्ज असल्याचं सुद्धा आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितल्याचं पाहायला मिळते. आणि अशाच पद्धतीने 25 मिनिटांनंतर हे मॉक ड्रिल जे आहे ते आता संपन्न झालंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.